कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. नमस्कार. कर्मदंड मराठीवर स्पॉट बातमीमध्ये मी संपादक रामलिंग पुराणे आपलं स्वागत करीत आहे. आता आपण आहोत उमरगा तालुक्यातील एक शेवटचं गाव, जे कर्नाटक सीमेवर वसलेलं गाव आहे, वर्नाळवाडी. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीची रणधुमाळी चालू झालेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज आपण वर्नाळवाडी येथे भारतीय जनता पार्टी म्हणजे महायुतीचे अधिकृत उमेदवार भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि शिवसेना व त्याचबरोबर रिपाईचे अधिकृत उमेदवार मदन पाटील आपल्यासोबत आहेत व त्याचबरोबर गणातून आलूर गणातून राजकुमार माने आपल्यासोबत आहेत. आपण आज जिल्हा परिषद गटातील मदन पाटील यांच्याशी बातचीत करूया. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण प्रचार करत प्रत्येक गावोगावी डोर टू डोर प्रचार चालू आहे. मतदारांचा काय अनुभव तुम्हाला मिळत आहे? गेली 2012 पासून मी पंचायत समिती उमरगामध्ये काम करत असताना 2012 ते 17 त्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये उपसभापती म्हणून एक टर्म काम करण्याची संधी मिळाली. त्या माध्यमातून मी तालुक्यातील जवळपास सर्वच गावामध्ये वेगवेगळ्या, त्यावेळेस पाणी टंचाई होती, अनेक गोष्टीच्या माध्यमातून मी त्यावेळेस सर्व ग्रामपंचायतीला, सर्व तेथील लोकांना भेट दिलेली आहे, त्यांची कामं केलेली आहेत. सामान्य माणूस माझ्याकडे येत असताना मी त्यांना देव म्हणून या ठिकाणी त्यांचा आदरातिथ्य करून त्यांचं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नंतरच्या काळामध्ये आदरणीय पूज्य बसवराजजी पाटील साहेब आणि काकांच्या आशीर्वादाने परत मला भुसणी गटातून निवडणूक लढवण्याची संधी मिळाली. त्याही वेळेस मला सभापती म्हणून पाटील साहेबांनी, काकांनी, शरण भैयांनी सभापती म्हणून काम करण्याची संधी दिली. त्याही पिरियडमध्ये मी अगदी रोज ऑफिस आणि रोज लोकांशी संपर्क करून त्या तालुक्यातील सर्व घटकापर्यंत पोहोचण्याचं काम केलेलं आहे. विहिरीच्या बाबतीत शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभाच्या योजना, घरकुलच्या बाबतीत असतील, पाणी पुरवठ्याच्या बाबतीत असतील, ह्या सर्व योजना अगदी गावापर्यंत पोहोचवून सामान्य तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या आलूर मतदारसंघाची आमची नाळ खूप जुनी आहे. माझं कदेर गाव या आलूर जिल्हा परिषद मतदारसंघात तेच अगोदर होतं. गेल्या 2 टर्म पासून ते वेगळं झालेलं आहे. त्याच्यामुळे या मतदारसंघात मी नवा नाही आणि पाटील साहेबांबरोबर काम करत असताना अनेक माध्यमातून सारखं सर्वांच्या सुखदुःखात मी या मतदारसंघातच नव्हे तालुक्यात राहत असतो आणि मी एक सक्रिय काम करणारा कार्यकर्ता आहे. सामान्य जनतेला देव म्हणून काम करणारा कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळं अगदी मतदार माझ्याबरोबर उत्स्फूर्तपणे साथ देत आहेत आणि कुणालाही मी बाहेरचा किंवा मधला वाटत नाही. एक घरच्या माणसासारखं माझ्यासोबत माझे सर्व सहकारी आणि येथील जनता आहे. मला मायबाप जनतेने काम करण्याचा आशीर्वाद दिला आणि या मतदारसंघाचं परत प्रतिनिधित्व करत असताना सामान्य जनतेला मी आणि ईश्वर म्हणून काम करेन अशी ग्वाही देतो. आता ज्यावेळेस आलूर जिल्हा परिषद गटासाठी उमेदवार म्हणून आपली निवड झाली, काही लोकांमध्ये असं संभ्रम किंवा असं चर्चा निर्माण झाली की बाहेरून उमेदवार हे आलूर जिल्हा परिषद गटाला दिलं, असं काही लोकांमध्ये नाराजगी दिसून आलं. याबाबत आपली काय प्रतिक्रिया राहील? मी माझा मूळ मतदारसंघ कदेर जिल्हा परिषद नूतन 2 टर्म पासून झालेला आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आमची हे महायुतीच्या सरकारनं केंद्रात, राज्यात आणि स्थानिक स्वराज संस्थेची जी महायुती करण्याचा निर्णय झाला, त्या महायुतीमध्ये कदेर जिल्हा परिषदेची जागा
हे ओपन महिला प्रवर्गासाठी सुटलेली असताना मी तिथून माझ्या मतदारसंघातून अर्ज केलेला होता. महायुतीमध्ये ही जागा प्राध्यापक रवींद्र गायकवाड साहेब सरांच्या घरचे उषाताई आमच्या सहकारी त्यांना ती शिवसेनेला जागा सुटली आणि ह्या जागा वाटपामध्ये मला आदरणीय नेत्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांचा आदेशाप्रमाणे नेते मंडळीच्या घरातील कोणीही थांबायचं नाही हा आदेश प्रथमतः महाराष्ट्रामध्ये बसवराज पाटील साहेबांनी पाळला आणि तो ऐन वेळेस शरण पाटील साहेबांच्या ऐवजी ह्या मतदारसंघात प्रतिनिधित्व करण्याची संधी मला दिली. त्याचं कारण म्हणजे मी गेल्या 10 वर्षापासून आत्ताच सांगितलं की सभापती उपसभापती पंचायत समिती सदस्य असताना आपल्या प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक माणसाला माहित आहे की मी पूर्ण वेळ काम करणारा माणूस होतो आणि कसलेही स्वार्थ न ठेवता काम करणारा माणूस होतो. मी ज्या 10-15 वर्षाच्या कालखंडाच्या अगोदर मी जसा होतो आज तागायत तसाच आहे आणि याही पुढच्या काळात मी तसाच राहणार आणि सामान्य जनतेचं काम करून लोकांपर्यंत पोहोचणार आणि त्या सर्व लोकांना माझ्या माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून आदरणीय नेते मंडळाच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न करत राहणार आणि कसलीही शंका कोणी बाळगत नाही. हे फक्त विरोधक अफवा करत आहेत, बाकी कुठल्या गोष्टीचा विषय नाही. सर्व मंडळी आमच्या सोबत आहेत, सर्व लोक आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. तुम्ही 2 टर्म कदेर मतदारसंघातून एक टर्म कदेर मतदारसंघातून व एक टर्म भोसनीमधून तुम्ही निवडून आलात. त्यावेळेस प्रचारादरम्यान जे अनुभव आहेत व त्याचबरोबर आज रोजी तुम्ही आलोर जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदसाठी तुम्ही निवडणूक लढवत आहेत, तो अनुभव आणि हा अनुभवामध्ये तुम्हाला थोडंफार काय व्यत्यास वाटतोय का? मी प्रथमतः पहिल्यांदा वेळेस ज्यावेळेस 2012ला कदेर पंचायत समितीमध्ये निवडणूक लढविली त्यावेळेस मी पहिली माझी निवडणूक होती, अगदी नवीन. आणि त्या अगोदर सर्व आमच्या साहेबांच्या नेतृत्वात आणि आमच्या सर्व मित्रांच्या बरोबर काम करत असताना अनेक लोकांची आमची नाळ जोडलेली होती. त्या अगोदरच्या अनेक उमेदवारांच्या प्रचारासाठी मी गेलेलो होतो आणि नवा उमेदवार आणि एक चांगला व्यक्ती म्हणून त्यावेळेस मला स्वीकारलं गेलं. त्या स्वीकारण्याचं सार्थक मी त्या पिरियडमध्ये करून दाखवलं. त्या कार्याच्या बळावर माझं मतदारसंघ ओबीसी राखीव जिल्हा परिषद पण सुटला, पंचायत समिती पण सुटली आणि त्यानंतर मला पाटील साहेबांनी भुसणी लढवण्याचा आदेश दिला. मला त्या कदेर गटामधील पंचायत समिती व जिल्हा परिषद दोन्ही माझे त्या 2017च्या वेळेस दोन्ही पाटील साहेबांच्या नेतृत्वातील व्यक्ती निवडून आल्या. भुसणीमध्ये मी काम ज्यावेळेस निवडणूक लढवत होतो त्यावेळेस सर्व लोकांना उपसभापती म्हणून परिचित होतो. सर्व लोकांची कामं केली असल्यामुळे ते लोक उत्स्फूर्तपणे मला प्रतिसाद दिले आणि अनेक बहुसंख्य मताने मला त्यांनी निवडून दिलं. आणि त्या कालखंडात सभापती आणि सदस्य म्हणून काम करत असताना अनेक गोष्टी मी लोकांसाठी केल्या. त्याच माध्यमातून त्यांनी डाळिंब लढवावं अशी तिथल्या लोकांची मागणी झाली. षष्टीकरी तसाही विषय गेला, परंतु आदरणीय नेते मंडळींनी सर्व जाती धर्माला समतोल राखण्यासाठी आमचे मित्र मोहम्मद रफी तांबळे यांना तिथे संधी दिली. योगेश राठोड यांना बंजारा समाजातील युवकांना योनिगुरमधून त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली आणि मला शरण पाटील साहेबांच्या इथं आलूर मतदारसंघामध्ये मला संधी दिली. आणि हे करत असताना मला दोन्ही निवडणुकीपेक्षा त्या दोन्ही पूर्वीच्या कामाचा उपयोग आणि त्याचा फायदा या निवडणुकीमध्ये अधिक होत आहे. कारण प्रत्येक लोकांपर्यंत गेल्यानंतर ते सांगतात मी तुमच्याकडे पंचायत समितीला आलो होतो, तुम्ही आवर्जून आमचा पाहुणचार केला, आमचं काम केलं. ते काम या निवडणुकीमध्ये मला अधिक फायद्याचं ठरत आहे आणि लोक मला त्या कामाबद्दल प्रतिसाद देत आहेत. वचननामा काय आहे? या पुढच्या काळात मी पंचायत समितीला जसं सामान्य लोकांसाठी काम केलं, पुढच्याही काळात जिल्हा परिषदमध्ये आपण सर्वांनी आशीर्वाद दिल्यानंतर मी सामान्य लोकांसाठीच काम करणार आणि प्रत्येक गावामध्ये कायम संपर्कात राहून तिथल्या ज्या ज्या अडचणी आहेत, ज्या ज्या मूलभूत गरजा आहेत, तिथल्या लोकांच्या ज्या प्रथम समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि ही जिल्हा परिषद पंचायत समिती आणि राज्य शासनाच्या ज्या जे धोरण आहेत ते सामान्य लोकांपर्यंत तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम म्हणून काम करत राहणार. आता तुमच्या समोर तुमचे साडूभाऊच निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत, त्या आव्हानाकडे कसं पाहता तुम्ही? निवडणुकीमध्ये पक्षाचा आदेश असतो, वेगवेगळे पक्ष असतात, वेगवेगळे विचार असतात. ही विचाराची निवडणूक असते, त्याच्यामध्ये वैचारिक ही निवडणूक आहे आणि सगळ्यांनी ही निवडणूक वैयक्तिक न घेता एक वैचारिक पातळीवर ही निवडणूक व्हावी अशी माझी इच्छा आहे. आणि नातं हे ते तर आदरणीय पाटील साहेबांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे. आम्ही सर्व नाते श्रेष्ठ समजतो, सर्व पक्ष श्रेष्ठ समजतो, वडीलधारी मंडळीचा मान करतो, सर्वांचा मान करून आपण निवडणूक लढवतो. मी कुठल्याही 15 वर्षाच्या काळापर्यंत आतापर्यंत 2-3 निवडणूक लढवल्या. टीका टिप्पणी ह्या पाटील साहेबांचं जे धोरण आहे तेच आम्ही अवलंबतो. आम्ही कुणावर बोलणार नाही, सर्व आमचेच आहेत असं समजून प्रत्येक आम्ही 10 वर्षात काम करत असताना विरोधी पक्षाचे सुद्धा जरा सरपंच असले आपलं म्हणून काम केलंय. त्याच्यामुळं कुठल्याही उमेदवाराला आम्ही दुसरे म्हणणार नाही, सगळ्यांना सोबत घेऊन काम करणार.
मतदारांना काय आव्हान राहील? मतदारांना आव्हान राहील, मी सामान्य माणूस, सामान्य लोकांसाठी काम करणारा माणूस, आणि मला अगदी तुम्हाला खात्रीशीर सांगू इच्छितो, इतर उमेदवारापेक्षा मी सारखा तुम्हाला अवेलेबल असेल आणि प्रत्येक तुमच्या अडचणीचा सोडवण्याचा प्रयत्न करणार मी. एवढेच आव्हान. आत्ताच आपण जिल्हा परिषद गटाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार मदन पाटील साहेब यांच्याशी बातचीत केलेला आहे. त्याचबरोबर आपल्यासोबत आलोर गणाचे उमेदवार राजकुमार माने साहेब आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. माने साहेब, तुम्ही यापूर्वी सरपंच पदाचा धुरा सांभाळलेला आहे. गेल्या टर्म मध्ये सरपंच पदासाठी थांबलेल्या होता आणि काही कमी फरकाने तुमची हार तिथे झालेली आहे. परंतु यापुढे आता तुम्ही पंचायत समिती निवडणुकीमध्ये उतरलेला आहात. तर या पंचायत समिती निवडणूक लढवत असताना ज्यावेळेस प्रचाराची धुरा तुम्ही सांभाळत आहात, तर तुम्हाला कोणता अनुभव तुम्हाला मतदारातून मिळत आहे? नमस्कार. माननीय पाटील साहेबांनी मला राष्ट्रीय पक्ष BJP कडून उमेदवारी दिली, त्याबद्दल प्रथमतः त्यांचा मी आभार व्यक्त करतो. त्यांनी उमेदवारी देण्यामागचं कारण एकच आहे की गेले 20 ते 25 वर्ष मी आलूर ग्रामपंचायतमध्ये काम करतोय आणि हे काम करत असताना जे लोकांचे गरजेचे काम आहेत तिथं मी पूर्ण केलेलं आहे. 2 वर्ष मी सरपंच म्हणून काम केलेलं आहे आणि 2.5 वर्ष उपसरपंच म्हणून काम केलेलं आहे. हे करत असताना लोकांचा प्रतिसाद इतका चांगला आहे की माझ्या कामामुळे, की सार्वजनिक तर कामं मी केलंय, पाणी पुरवठा म्हणा, सिमेंट बंधारे म्हणा, शाळेचं कंपाऊंड वॉल म्हणा, मशाभूमी कंपाऊंड वॉल म्हणा, म्हणजे अनेक विविध प्रकारचे सिमेंट रोड आहेत, त्याच्यात शेत रस्ते आहेत बरेच. हे सगळं अनुभव तरी आहेच, काम केलेलं आहेच, पण त्याच्यात विशेष करून वैयक्तिक विद्यार्थ्यांना कसं मदत करता येईल. प्रत्येक शाळेत मी सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे की आपण वंचित कुणाला ठेवत नाही शिक्षणापासून. त्यांना काही कमी असेल तर तिथं मदत करतो. हे वरनाळ लोकांनाही माहिती आहे. त्यांना येण्या जाण्याची सोय नव्हती, त्यांना जीप करून मी इथं मुलांना आणून घेऊन पाठवलेलं आहे. तर एवढं माझं काम आहे. आणि दुष्काळात मी प्रत्येक वार्डात, आलूरमध्ये प्रत्येक वार्डात पाणी जर नाही आलं तर माझे स्वतःची टँकर आहे, ती मोफत मी पाणी पुरवठा गावाला केलेला आहे बरेच वर्ष. आणि त्यानंतर अशा अनेक योजना मी या गावात राबवलेल्या आहे. आणि एक असल्या पक्षाकडून मला उमेदवारी मिळाली की ज्याचं सार्वजनिक तर कामी हायवे लाईन तुम्ही बघत असाल नॅशनल, तर ते तर आज चांगलं आहे. तर आहे वैयक्तिक सुद्धा या शासनाचं सगळ्याकडे लक्ष आहे. तुम्हाला माहिती असेल लाडकी बहीण योजना चालू आहे, शेतकरी सन्मान योजना चालू आहे आणि घरकुल तर एवढ्या मोठ्या प्रमाणात चालू आहेत. म्हणून मला या पक्षाची उमेदवारी घेऊन पाटील साहेबांच्या आदेशानुसार मी या विभागाचा पहिल्यांदाच ग्रामपंचायतच्या बाहेर पडून या पंचायत समिती गणामधून आलूरमधून मी थांबलेला आहे. तर आता मी गावातनं 3 गावं माझ्या आहेत, बेळम, आलूर आणि वरनाळ. तर या लोकांचा एवढा मोठा प्रतिसाद मला आहे की आपण थांबलंच पाहिजे. मला सुरुवातीपासून सांगत होते तुम्ही थांबा, आम्हाला तुमचं काम आवडलेलं आहे, बाहेरचे गावचे सुद्धा सांगत होते. म्हणून चांगला प्रतिसाद मला आहे. पुढे आव्हान काय आहे? निवडणूक पुढे जो आव्हान तुमच्या समोर जे आव्हान आहे त्या आव्हानाकडे कसे बघतात तुम्ही? मला वाटतं त्या आव्हानाकडे मी बघण्याचं का कारण की आम्ही दोघं एकत्रच आम्ही उमेदवारीची मागणी केली होती माननीय पाटील साहेबांवर विश्वास ठेवून. जर उमेदवार त्यांना दिला तर मी जरी थांबणार नसतो, कारण पक्षाचं मान ठेवून. आणि त्यांनी सुद्धा असं शब्द दिलेला होता की तिथून जर उमेदवारी नाही मिळाली तर मी पण थांबणार नाहीये. तरीही पाटील साहेबांच्या विरोधात जाऊन, माननीय बसवराव पाटील साहेबांच्या विरोधात जाऊन त्यांनी बंड पुकारलेला आहे. तर आणि ते मला वाटतंय आमच्यासारखं गावात राहत नाहीत. ते त्यांचा मुक्कामी हे हल्ली सोलापूरला आहे, गावात नसतात ते उमेदवार. मी 24 तास गावात असलेला उमेदवार आहे. हे म्हणून मला काय आव्हान वाटत नाही. आजही आलोर ग्रामपंचायत मध्ये किंवा आलोर गावामध्ये काही समस्या आहेत, तर भविष्यात तुम्ही या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहात का? 100% मी पंचायत समितीला निवडून आल्यानंतर पंचायत समिती योजना ही जास्तीत जास्त जवळपास 80 ते 90% शेतीवर आहेत. तर त्या शेतीचे मोठे प्रश्न किंवा साहित्य मिळणं किंवा शेत रस्ते करणे, हे अनेक योजना देत आहेत. महिला सक्षमीकरणाची योजना आहेत. बचत गटांना आर्थिक मदत कसं देता येईल, अनेक गटांना बिनव्याजी कर्ज कसं उपलब्ध करून देता येईल आणि त्यांच्या अनेक बैठका घेऊन त्यांना सक्षमीकरण कसं करता येईल याच्यावर माझा जास्त भर राहील. त्याच्या व्यतिरिक्त मुलांना घडवण्यासाठी शिक्षणावर जास्त माझा भर राहील, ते कोणतीही योजना असेल तर. आणि त्याबरोबर माझ्याबरोबर पाटील साहेब आहेत.
यांच्याकडे जिल्हा परिषद पूर्ण पाठपुरावा करून गावातील कामं दोन्ही तिन्ही गावातली कामं यांच्याकडून मंजुरी आणून ते मी जे मागणी आहे लोकांची ते काम करण्याची मी त्याचा पाठपुरावा करेन. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आपले प्रतिस्पर्धी राम जेवरे म्हणजे लीलावती जेवरे आपले प्रतिस्पर्धी होते आणि आपले मातोश्री या निवडणुकीत हो. होते. आता तुम्ही पंचायत समिती निवडणूक लढवत असताना कुठेतरी राम जेवरे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे नाहीत अशी चर्चाही नागरिकातून होत होती. आता त्याला तुम्ही कसा पडदा टाकलेला आहे? नाही, मला काय असं वाटत नाही. राममामा सुद्धा आमच्या सोबत आहेत. विरोधक हे फाटाफाटी करण्यासाठी, आमच्यात वेगळेपणा करण्यासाठी हे विरोधकांनी उठवलेलं षडयंत्र आहे. सगळं आमचे नागम्मा हे सरपंच राम जेवरे हे सगळेच नेते आमच्या बरोबर आहेत. याचा काही विषय नाही आहे, तो एक अफवा विषय आहे. तर असं काही होणार नाही, कारण ही प्रतिष्ठा आमची नाही आहे, माननीय बसवराज पाटील साहेबांची आहे. म्हणून आम्हाला दोघांना कुठं धोका होणार नाही असं मला विश्वास आहे जनतेवर. मतदारांना काय आव्हान राहील? मतदारांना एवढंच आव्हान राहील की आपण आमच्यावर आणि माननीय बसवराजजी पाटील साहेब, बापूराव पाटील साहेब आणि शरणभैया पाटील साहेब विश्वास ठेवावं. कारण आजपर्यंत या भागात त्यांनी नुसता विकासाचं तरी धोरण केलेलं आहे. कारखाना आहे, शिक्षण विभाग आपण कितीतरी तिथं लोक घडलेला आहे, म्हणून एवढ्या सगळं आपणाला सगळी सोय उपलब्ध करून दिलेली आहे. त्यांच्याच आशीर्वादानं पुढील सर्व जे आपली मागणी आहे ते 5 वर्षात पूर्ण 100% मी करणार. आणि हीच माझी जनतेकडून अपेक्षा आहे की आपण मला एक काम करण्याची संधी द्यावं. मला आलूरकरांनी भरपूर काम करण्याची संधी आजपर्यंत दिलेली आहे. आपणही आता यापुढे वर्नाळकर म्हणा, बेळमकर म्हणा यांनी आणि आलूरकर देणारच आहे. तर यांनी सगळ्यांना विनंती आहे की आपण मला काम करण्याची संधी उपलब्ध करून द्या. आलूर जिल्हा परिषद गटातील सर्वच दोन्ही पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेचा उमेदवार म्हणून मला, पंचायत समितीचा उमेदवार म्हणून आमचे मित्र राजू मानेला आलूरच्या, आणि केसजवळगा पंचायत समितीच्या उमेदवार म्हणून आमच्या भगिनी आकांक्षाताई ज्ञानराज चौगुले या महायुतीच्या उमेदवार आहेत. आम्हाला तिघाला भरघोस मताने विजयी करा, हेच आमचं जनतेला आव्हान आहे. आमच्या माध्यमातून. आणि नमस्कार. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील सर्वात महत्वाची निवडणूक म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका म्हणजे गल्ली टू दिल्लीचा प्रवास जो सुरुवात होतो या गल्लीपासून. आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सध्या तुम्ही परिस्थिती पाहताय, जे राजकीय मोठमोठे पक्षबळ आहे त्यांनी अधिकचा महत्व या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या जिल्हा परिषद निवडणुकीला महत्व दिलेलं आहे. आताच आपण जिल्हा परिषद गटाचे, आलूर जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार मदन पाटील व त्याचबरोबर आलूर गणातून राजकुमार माने यांच्याशी बातचीत केलेला आहे. 1974 पासून आलूर जिल्हा परिषद गट 1974 पासून पाटील परिवारांचा बालेकिल्ला मानला जातो. जेव्हा निवडणुका चालू झाल्या आणि तेव्हापासून पाटील परिवाराच्या वतीने विविध समाजातील घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न पाटील परिवाराने केलेला आहे. व त्याचबरोबर आलूर जिल्हा परिषद गटातील जे गावे आहेत त्या गावातील जे समस्या असतील, त्या गावातील जे मूलभूत सुविधा असतील याकडे स्वतः जातीने लक्ष घालून पाटील परिवाराने त्या गावामध्ये विकासात्मक कामे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच प्रयत्नामुळे आज तागायत 1974 पासून ते आज तागायत जिल्हा परिषद गटावर पाटील परिवाराचा वर्चस्व आहे. आणि नुकतेच पाटील परिवाराने ज्यावेळेस आलूर जिल्हा परिषद गटामध्ये 2017 मध्ये शरण पाटील हे जिल्हा परिषद सदस्य होते, परंतु पक्षश्रेष्ठी म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घराणेशाहीला उमेदवारी देऊ नका याचे तंतोतंत जे आदेश आहे माननीय माजी मंत्री बसवराज पाटील साहेब यांनी तो आदेश पाळला आणि आपल्या सुपुत्राला अर्ज भरण्यास पाठीमागे घ्यायला लावलं. आणि एक सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता जे मदन पाटील, ज्यांनी पंचायत समितीमध्ये सभापती पद आणि उपसभापती पद हे काम केलेलं आहे, त्या कामाचा अनुभव आहे. जे सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या किंवा तालुक्यातील समस्यांची जाण असणाऱ्या व्यक्तीला मदन पाटील यांना या ठिकाणी उमेदवारी जाहीर केली. व त्याचबरोबर राजकुमार माने गेले अनेक वर्ष 20-25 वर्षापासून हे ग्रामपंचायतशी निगडीत काम करत असताना त्याचबरोबर येथील परिसरातील जे
सर्वसामान्य नागरिकांची जी समस्या आहेत त्या समस्याचे कामे ते वारंवार करत असतात आणि एक सामाजिक चेहरा आहे. सामाजिक चळवळीतला एक कार्यकर्ता म्हणून राजकुमार माने यांच्याकडे पाहिलं जातं आणि पाटील परिवाराचा किंवा भारतीय जनता पार्टीचा किंवा महायुतीचा पूर्वीपासूनचा अजेंडा आहे की सर्वसामान्य कार्यकर्ता, तळागाळातील कार्यकर्ता संधी देण्याचा जो अजेंडा आहे तोच अजेंडा यापुढेही चालू ठेवलेला आहे आणि त्याच माध्यमातून जे महायुतीच्या माध्यमातून जे विकासात्मक कामे सध्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये घडत आहेत त्याच विकासात्मक कामाच्या जोरावर, विकासात्मक कामाच्या मुद्द्यावर आज रोजी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये महायुती सर्व ताकदीने उतरलेली आहे आणि यापुढेही कामे करत असताना आम्ही गटातील जे काही समस्या असतील ते समस्या सोडवू आणि या गटातील सर्व गावांना विकासाकडे घेऊन जाऊ असे मत यावेळी दोन्ही उमेदवारांनी व्यक्त केलेलं आहे. कर्मदंड मराठी वर्त चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब, कॉमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा. चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.